पडगे यांच्याकडनं देखील 5,000, कुणाल पाटील यांच्याकडनं देखील 5,000, पडगे गावातील सर्व ही व्यक्ती आणि त्याचबरोबर शशिकांत भोईर पप्पा यांच्याकडनं देखील 5,000, पडगे गावची व्यक्ती महेंद्र भोईर यांच्याकडनं तर तब्बल मोहो गावातील महेंद्र भोईर यांच्याकडनं 11,000. म्हणजे या सर्व दानशूर कार्यकर्त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करून आपण करूया सुरू मॅच. ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळेल लहू फडके यांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, लहू फडके. थँक्यू सो मच रिवॉल्व मात्रे सर, अतिशय चांगला आवाज तुम्ही ऐकलात. खरं तर या स्पर्धेची आजची ही तिसरी रात्र आणि पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल अगदी पडगे विपक्ष मानगर. पडगे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि इथे फलंदाजी स्वीकारले आणि मानगर संघाला खरं तर इथे गोलंदाजीला आमंत्रित केले. सलामीर जोडी आपण पाहू शकाल अलंकार पाटील आणि कुवर पाटील. तर गोलंदाज स्वप्नील वास्कर. सामना 4 षटकांचा. गेम स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. व्हॉट अ स्ट्रोक. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आलाय. सुंदर चौकार. कितनी अच्छी शुरुआत यहां से देखा जाए तो उमेश सर, देखा जाए तो पहली गेंद के ऊपर चौवा. बढ़िया स्टार्ट यहां से मिला. जरूर बल्लेबाजी करने वाली टीम यहां से पड़गे टीम. बल्लेबाज यहां से अलंकार पाटिल तो गेंदबाज यहां से स्वप्निल वास्कर. दूसरी गेंद लेट कट. व्हाट अ स्ट्रोक. गेंद जाएगी सीधा थर्ड मैन बाउंड्री की तरफ. खिलाड़ी तो जरूर है लेकिन अंतिम क्षण में यहां से जरूर गेंद को रोकने का अच्छा प्रयास. तकरीबन उसी बीच में समय मिला. 2 बल्लेबाजों को यहां से रन चुराए. कुल मिला के 3 रन. जरूर यहां से ऐसा मानो लग रहा था कि गेंद सीधा बाउंड्री लाइन से बाहर जाएगी लेकिन खिलाड़ी उस बॉल के पीछे दौड़ रहा था. हर्ष. जरूर यहां से मानकर देखा जाए तो हमारे पनवेल समालोचक एसोसिएशन के हमारे खजिनदार महेंद्र जी पाटिल, वो भी इसी गांव से बिलोंग करते हैं और उनके ओर से भी ढेर सारी शुभकामनाएं आए तो उनका भी हम यहां से जरूर स्वागत करेंगे. गेंदबाज यहां से तैयार स्वप्निल वास्कर. ये भी अच्छी कोशिश थी, हालांकि खिलाड़ी जरूर दिख रहा है. 1 रन तो आसानी से. दूसरे की कोशिश खिलाड़ी है लेकिन 2 रन आसानी से मुकम्मल. शुरुआत अच्छी होनी चाहिए उमेश सर देखा जाए तो. हालांकि ये तीसरी रात है, तीसरी रात का पहला मुकाबला. जरूर यहां से पिछले दिन की जरूर हम देखा जाए तो ज्यादा रन बने नहीं थे. यानी पाटा के इस पिच के ऊपर तो रन ज्यादा बनते नहीं. ऐसे समय में मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर, तो पहली ओवर में ज्यादा से ज्यादा जन जितने बटोर सके उतनी कोशिश होनी चाहिए बल्लेबाजों की. जरूर हालांकि यहां से रन बन चुके कुल मिला के 9 गेंदें यहां से हो चुकी. टोटल 3 गेंदों में हालांकि 300 के स्ट्राइक के साथ 9 रन बटोरे. अच्छी क्रिकेट. यहां से जरूर सन्मान दिया. रनआउट का मौका लेकिन गेंद हाथों में यहां से आई नहीं है. अगर फर्स्ट अटेम्प्ट में अगर गेंद हाथों में मिलती तो जरूर रनआउट का मौका मिल सकता था. और सामने बल्लेबाज थे उस मर्तबा कुंवर पाटिल. पाटिल नॉट जस्ट नेम, इज अ ब्रांड. बट वो ब्रांड यहां से दिखाना होगा इस मैच के दौरान कि हम में कितनी क्षमता है. जरूर पड़गे टीम अच्छी क्रिकेट जरूर कई मर्तबा दिखाई है. ये देखिए टैपिंग क्रिकेट. यहां से गेंद जाएगी सीधा डी पॉइंट की तरफ. 2 खिलाड़ी तो जरूर है, हालांकि गेंद रोकने में यहां से कोशिश अच्छी की थी. गेंद को रोका भी गया लेकिन वक्त मिला था यहां से बल्लेबाज को. यहां से रन चुराए इस बल्लेबाज ने. 2 रनों के साथ यहां से टोटल रन यहां से बन चुके 12 रन. यानी डबल डिजिट में यहां से रन जरूर बने. जितनी भी जल्दी यहां से डबल डिजिट में स्कोर बनेगा ना उतनी आसानी होगी पड़गे टीम के लिए, क्योंकि 4 ओवर का मुकाबला, कंपलसरी ड्रेसिंग और कंपलसरी चेसिंग, ये टूर्नामेंट का नियम. ये देखिए आड़े बैट से यहां पे खिलाड़ी है 30 सर्कल के अंदर. रनआउट का मौका लगभग बना था लेकिन खिलाड़ी उतना मुस्तैद नहीं था. 1 रन आसानी से बना. ओवर नंबर पहला यहां से टोटल समाप्त. टोटल रन यहां से बने
बगैर कोई विकेट खोए 13 रन। बघा याच दरम्यान ऋषल पाटील गोल्डमॅन गोल्डन पर्सनॅलिटी घोडगावतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते खरं तर त्यांचेच बंधू नितेश शेठ पाटील अथर्व एंटरप्राइजेस यांच्याकडनं ही मालिकावीर बाईक आपण पाहतोय. भोलानाथ शेठ पाटील सरपंच वळप आणि नितेश शेठ पाटील अथर्व एंटरप्राइजेस घोट यांच्याकडनं जी बाईक देण्यात आली आहे आणि अर्थातच नितेश शेठ यांचे बंधू ऋषल पाटील यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या ऋषल आपलं स्वागत आहे. बघा एक बेस्ट पॅकर म्हणून देखील घोटगावाचे ओळखले जात आहेत. अनेक संघांना ते पॅक करत असतात. ते ऋषल पाटील आपलं सहर्ष स्वागत. थैंक यू सो मच. जरूर यहाँ से पहले ओवर का खेल समाप्त हुआ. टोटल रन यहाँ से बने 13 रन बगैर कोई विकेट. हालांकि अच्छा स्टार्ट जरूर मिला पड़गे टीम को. नया गेंदबाज यहाँ से निखिल पाटिल. पहली गेंद लॉफ्ट मिड विकेट में खिलाड़ी मौजूद कोई गलती नहीं. पहला झटका लगा यहां से पड़गे टीम को. बल्लेबाज थे इस मर्तबा स्ट्राइक एंड के ऊपर अलंकार पाटिल. जे क्या संगीत यहां से बजा है. जरूर हमारे रिवाल सर भी यहां पे खुश हुए. ऐसे संगीत होनी चाहिए. पहला झटका मिला यहां से पड़ गए टीम को. हालांकि पहली ओवर में जरूर अच्छा स्टार्ट देने की कोशिश की थी अलंकार ने, लेकिन इस मर्तबा कोशिश में सफल नहीं हुए. निखिल पाटिल की पहली गेंद जरूर आड़े बैट से खेलने की कोशिश की थी. हालांकि मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद थे. वहां पे मुकुंद पाटिल अच्छी कैच वहां से पकड़ ली. मानो ऐसा दूर वाले छोर से लगा कि यार कैच लपका या नहीं लपका, लेकिन अंत में पता चला कि यार कैच तो आसानी से पकड़ ली थी. नया खिलाड़ी इसी बीच अल्पेश भोईर बीच मैदान में वन डाउन का खिलाड़ी अक्सर काफी खतरनाक माना जाता है. दाहिने हाथ का ये खिलाड़ी गेंदबाज भी अच्छा है, लेकिन पहली गेंद के ऊपर विकेट मिला है गेंदबाज को. आड़े बैट से गेंद आई स्लॉट में और जाएगी सीधा प्लॉट में. वाटर स्ट्रोक पहली गेंद के ऊपर छटका. अच्छा स्ट्रोक. मानो उमेश सर देखा जाए ना, जब बल्ले के ऊपर बीच में अगर गेंद लगी ना पहले, तो मानो वो बल्लेबाज मानो डगआउट से सेट होके आए. और कुछ इसी तरीके के यहां से आगाज किया अल्पेश ने अपने इनिंग का. लेट कट जरूर यहां से सिंगल बनेगा आसानी से और एक रन आसानी से यहां से चुराया. ये अच्छी क्रिकेट है. मानो अगर एक बड़ा हिट आए तो उसके बाद में सिंगल होना चाहिए. हालांकि स्ट्राइक जब रोटेट होगी तो गेंदबाज के ऊपर थोड़ा सा दबाव डालने की यहां से बल्लेबाजों की कोशिश. और यहां से ये तर शिवा गोंधळी घोट यांना ही विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं. शिवादादा यावं आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. शिवा गोंधळी घोडगावचे खरं तर निर्माते फाउंडर संस्थापक म्हणून ओळखले जात आहेत. तर शिवा गोंधळी यांना ही विनंती असेल की व्यासपीठावर यावं. थैंक यू सो मच. इसी बीच यहाँ के एक रन जरूर बना. एक रन के साथ टोटल यहाँ से बने 21. जो छक्का आया ना, मानो विकेट जो गिरा ऐसा कुछ लगा भी नहीं छक्के के बाद में कि यार विकेट भी गिरा है. अच्छा स्टार्ट जरूर मिला. हालांकि 21 रन बने, एक विकेट जरूर मैदान से बाहर. गेंदबाज को सफलता जरूर मिली, लेकिन उसके बाद में एक छक्का भी मिला. यानी निखिल को अब वापस कमबैक करना पड़ेगा. आड़े बैट से गेंद जाएगी सीधा बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर. एक और दंदनाता 6 रन.
थैंक यू सो मच। अच्छा संगीत जरूर गेंदबाज के, अगर उस गेंद का अगर देखा जाए तो जिक्र किया जाए तो थोड़ी सी पटकने की कोशिश जरूर की थी गेंदबाज ने, हालांकि उसके बाद में उसके ऊपर कड़ा प्रहार। नटराज स्टाइल 6 रन। एक और कैच का मौका, खिलाड़ी है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, गलती नहीं होगी इस मर्तबा, लौटना होगा अल्पेश भोईर को। एक और झटका लगा 7 रनों के ऊपर। एक और झटका लगा पड़के टीम को। अल्पेश भोईर जिन्होंने अच्छी बल्लेबाजी करने की आज से कोशिश जरूर की, 4 गेंदों के ऊपर 2 छक्कों की मदद से 13 रन बटोरे। आणि डेफिनेटली आता मात्र लहू सौरभ भोईर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करताना, आणि नक्कीच या स्पर्धेचे लाडके आयोजक राज भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल सौरभसाठी सुवर्ण संधी। शरद भोईर यांच्याकडनं हे पारितोषिक आता मामाचा मुलगा आहे, म्हणजे हे भाच्या मामाचं प्रेम इथे पाहायला मिळते। 1000 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकाराला सौरभसाठी। यस, ये हो रहा चाहिए। चलो पानी लेके जाइए। मामा भांजे का प्यार ऐसा ही होना चाहिए, जब भांजा बीच मैदान में हो तो मामा का सपोर्ट होना चाहिए। जरूर नया खिलाड़ी सौरभ भोईर बीच मैदान में जरूर देखेंगे। इसी बीच 2 ओवर यहाँ से टोटल समाप्त हो चुके। 13.5 के औसत से यहाँ से 27 रन बने, हालांकि 2 विकेट जरूर यहाँ से निखिल पाटिल जिन्होंने विकेट के साथ शुरुआत की और उसी ओवर का अंत भी विकेट के साथ हुआ। यानी बीच के गेंदों में जो कुछ घटा वो काफी बुरा था, हालांकि उसमें 2 छक्के भी लगे। यानी उस ओवर में टोटल 14 रन बरसे और 2 विकेट में मिले। हालांकि गेंदबाज ने कोशिश अच्छी की थी, लेकिन जो बीच वाली 2 गेंदें थी, हालांकि जो पीछे की तरफ खींचने की कोशिश, 2 छक्के लगे। नया खिलाड़ी बीच मैदान में अब सौरभ भोईर, और उनके साथ में जुड़ेंगे कुंवर पाटिल, हालांकि जो सलामी बल्लेबाज है। हालांकि इस मर्तबा स्ट्राइक एंड के ऊपर जरूर देखेंगे। नया गेंदबाज यहाँ से शैलेश पाटिल, ओवर नंबर 3 यहाँ से शुरुआत। 27 रन बने 2 विकेट के नुकसान पे। अच्छी क्रिकेट, यहां से जरूर इनसाइड आउट खेलने की कोशिश, खिलाड़ी रनआउट का मौका, गलती जरूर हुई थी लेकिन ऑन द स्टंप यहां पे थ्रो आनी चाहिए थी, लेकिन ऐसा हुआ नहीं। अगर सटीक निशाना होता, मानो सर रविंद्र जडेजा जिस तरीके से गेंद फेंकते वैसा यहां पे निशाना होना चाहिए था। हालांकि खिलाड़ी जरूर थे डीप एक्स्ट्रा कवर में, लेकिन 1 रन फिर भी बना। यहां से 28 रन बने, 2 विकेट यहाँ से जरूर गंवाए। पड़ गई टीम। टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का यहाँ से फैसला, यानी गेंदबाजों के ऊपर उन्हें विश्वास ज्यादा है। गेंदबाज तैयार, यहाँ से शैलेश पाटिल, और नंबर 3 ये यहाँ से एक और पुश करो खुश रहो। मानो ये क्रिकेट यहाँ से जरूर दिखा रहे खिलाड़ी सौरभ भोईर। हालांकि उनके लिए इनाम जरूर रखा गया है कि छक्के के ऊपर 1000 रुपए का इनाम मिलेगा उन्हें, लेकिन अगर रिवॉल्वर देखा जाएगा ऐसी क्रिकेट खेलोगे तो छक्का आएगा कहां से? इसके लिए आपको कोशिश करनी चाहिए। लेकिन वो पहली गेंद थी, जरूर उन्होंने सोचा भी होगा कि जब तक हम रुकेंगे आखिरी गेंद तक तो जरूर एक आध हिट जरूर मिलेगी। शैलेश पाटिल गेंदबाजी के तैयार। कैच का मौका, लेकिन खिलाड़ी पहुंचेगा। यस, इस मर्तबा खिलाड़ी पहुंचा गेंद के नीचे। निकेश, एक और विकेट। अच्छी धुन यहाँ से डीजे ने जरूर बजाई है, क्योंकि आज 17 फरवरी है और सोमवार को 19 फरवरी छत्रपति शिवाजी महाराज का जन्मदिन जरूर बड़े धूमधाम से पूरे भारतवर्ष में ये दिन मनाया जाता है। क्यों ना मनाया जाए? अगर वो ना होते तो आज हम भी ना होते शायद। अच्छा संगीत, और यहाँ से विकेट जरूर मैदान से बाहर कुंवर पाटिल। नया खिलाड़ी बीच मैदान में यहाँ से आरिफ शेख।
5वें नंबर का खिलाड़ी। टोटल रन यहां से बने 29 रन 3 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी जरूर यहां से शैलेश पाटिल की। एक और यहां से नटराज स्टाइल में खेलने की कोशिश, लेकिन बल्ले और गेंद का यहां से संपर्क नहीं बना। पहली गेंद के ऊपर एक आध बड़ा स्ट्रोक आने यहां से दागने की कोशिश जरूर की थी, लेकिन उसके लिए आपकी आंखें यहां से तेज तर्रार होनी चाहिए। जैसे ही गेंद आएगी ना तो उसको बल्ले के साथ हिट करनी होगी। गेंद नंबर यहां से 5, गेंदबाज तैयार। आड़े बैट से खिलाड़ी है, कैच का मौका, कैच छूट गई यहां से। ये कैच का अच्छा मौका था, हालांकि मुकुंद थे वहां पे, लेकिन कोशिश अच्छी थी। ये कैच उतना आसान भी नहीं था, क्योंकि लगभग देखा जाए तो कैच ड्रॉप होने वाली थी, जमीन को छू लेने वाली थी। खिलाड़ी ने अच्छी कोशिश थी, लेकिन साथ ही में 1 रन जरूर बना। 1 रन के साथ 30 रन। और ओवर नंबर तीसरे की यहां से आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार शैलेश पाटिल। अच्छी गेंद, बढ़िया गेंद यहां से यॉर्कर लाइन ऑफ स्टंप ऑफ यॉर्कर वाली यहां से गेंद थी, डिलीवर की थी। अच्छी गेंद यहां से जरूर देखने को मिली शैलेश पाटिल के माध्यम से। ओवर नंबर 3 यहां से समाप्त। 10 के ओवर से यहां से 30 रन बने 3 विकेट के नुकसान पे। अगला मुकाबला होगा यहां से टेम्बोड बी बनाम घोट। तो चलिए घोट टीम आप आए तो जरूर यहां से रिपोर्ट कीजिए। कप्तान से गुजारिश होगी कि आप आइए, क्योंकि इनिंग ब्रेक्स में टॉस होना ये कंपलसरी है, तो आपको आना होगा। नया गेंदबाज यहां से जरूर देखने को मिलेगा निकेश मात्रे, जिन्होंने पिछली ओवर में कैच भी अच्छी तरीके से पकड़ा था। अब उनके कंधों के ऊपर यह आखिरी ओवर स्लॉग ओवर की ओर, हालांकि काफी इसमें रन जरूर बनते, लेकिन इस मर्तबा एक गेंदबाज क्या करेगा। सामने खिलाड़ी जरूर रहेंगे। आरिफ, व्हाट अ स्ट्रोक, गेंद रुकेगी नहीं भाई, गेंद जाएगी सीधा स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर। अनिल टेम्बेसर का यहां से इशारा मिला, इन गेंद के ऊपर टोटल 6 रन मिले। पहली गेंद निकेश मात्रे, वो कहते ना हमारा स्वैग से करेंगे स्वागत, और पहली गेंद के ऊपर आरिफ शेख ने यहां से बल्ले का रंग दिखाया। इतनी छोटी गेंद डालोगे तो आपको कोई पनिशमेंट तो जरूर मिलेगी। ये ऐसी गेंदबाजी नहीं होनी चाहिए। आपके कंधों के ऊपर जिम्मेदारी दी तो जिम्मेदारी निभाने वाली गेंदबाजी। एक और आड़े बैट से जरूर अलॉन्ग द कारपेट मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी फील्ड करा, अब दूसरे रन की कोशिश और 2 रन आसानी से मुकम्मल। देखिए पहले अटेम्प्ट में आपको गेंद पकड़नी थी और तुरंत फेंकनी थी, लेकिन वहां से थोड़ी सी हड़बड़ाहट हुई और 2 रन आसानी से मुकम्मल। जरूर गेंदबाजी करने वाली टीम मानकर टीम। आदरणीय राहुल भोईर पडघे यांना विनंती असेल, राहुलजी आपण आला असाल तर नक्कीच व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावेत। गेंदबाज तैयार, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, बल्ले का बाहरी किनारा, लेकिन कैच पकड़ नहीं पाया खिलाड़ी। हालांकि फर्स्ट स्लिप में खिलाड़ी मौजूद था वहां पे हर्ष पाटिल, कोशिश अच्छी थी, लेकिन वहां पे उमेश भोईर सर देखा जाए तो आसान नहीं बनता फर्स्ट स्लिप में यह कैच पकड़ना। दौड़ के जाना सामने वाले छोर पे मानो पानी में गोता लगाने के बराबर, उतना आसान नहीं बनता है कैच। 1 रन जरूर बना। कैच का मौका, और यहां से जिस खिलाड़ी के लिए छक्के के लिए इनाम रखा था वो सौरभ भोईर, सर्वेश पाटिल थे खिलाड़ी, उन्होंने कैच को पकड़ा और सौरभ को मैदान से बाहर, यानी चौथा झटका लगा इस मर्तबा। ओवर नंबर 4 यहां से स्टार्ट है। टोटल रन यहां से बने 39। आदरणीय सन्माननीय संतोषजी रामा भोईर, रौनक एंटरप्राइजेसचे ओनर संतोषजी भोईर, आपल्याला विनंती असेल की आपण ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे। बघा आमचे लाडके आयोजक आपल्याला आमंत्रित करीत आहेत। अलंकार भोईर, आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर, आज संतोष भोईर रौनक एंटरप्राइजेसचे ओनर आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा अधिरा आराध्य ट्रॉफी 2024
टेंबोडे नगरीमध्ये सहर्ष स्वागत। थैंक यू सो मच। अभी पहले सत्र का देखा जाए तो लगभग 2 गेंदे बचे, 39 रन बने। देखा जाए तो उमेश सर पहली मैच में स्कोर अच्छा बना है कल के मुताबिक। कल की रात में देखा जाए तो उतने रन बन नहीं रहे थे, लेकिन आज पहले मुकाबले में यहाँ से 39 बने। अभी भी 2 गेंदे बचे। पहली गेंद, कैच का मौका, खिलाड़ी जरूर है, ये भी कैच। स्वप्निल वास्कर थे वहां पे, आसान सा कैच था, यहां से गलती की कोई गुंजाइश नहीं। खिलाड़ी जैसे मैदान के अंदर गया था आर्यन, वैसे अब बाहर आएंगे। स्क्रीन के ऊपर देखा जाए तो आर्यन मानो कोई बाहर वाला खिलाड़ी, जैसे कि अफ्रीकन हो, ऑस्ट्रेलियन खिलाड़ी, उस तरीके का इतना चिकना हैंडसम बॉयज देखने को मिल रहा है रिवल सर। लेकिन हालांकि उसके बल्ले से रन नहीं बने, थोड़ा से निराश जरूर किया। पड़गे टीम ने भी उसी लिए उन्हें भेजा जरूर था, लेकिन बल्ले के पल्ले गेंद नहीं आई और 0 के ऊपर मैदान से बाहर। नया खिलाड़ी अब तेजस पाटिल, नाम काफी अच्छा है, तेजस है, लेकिन आखिरी गेंद है। एक आध चमत्कार, एक हाथ चक्का चौवा, कोशिश अच्छी थी, टैपिंग विकेट, एक तो बनेगा, लेकिन रन आउट का मौका भी साथ में बना। 1 रन आसानी से बना, यानी कि टोटल 4 ओवर यहां से समाप्त हुए। 6 विकेट के नुकसान पे रन बने यहां से 40, यानी कि 10 के औसत से रन बने 4 ओवर में। और मानगर टीम के लिए यहां से टारगेट दिया गया, पड़गे टीम की ओर से 4 ओवर में 41 रन यहां से बनाने। टेंबोडे आणि गावदेवी घोट या दोन्ही टीम्सना विनंती आहे की टॉससाठी यायचे। टेंबोडे आणि घोट या दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी यायचे। तुम्हाला बघा, पहिला सत्राचा खेळ समाप्त झालाय। दर्शन स्मृती टेंबोडे विपक्ष गावदेवी घोट या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल। तर मी आदरणीय संतोषजी चाळके साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा टॉस करावा। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय संतोषजी चाळके साहेबांना आणि त्यांच्या समवेत मात्र 2 संघाचे संगणक, एक दर्शन स्मृती टेंबोडे, दर्शना स्मृती आणि त्याचबरोबर गावदेवी घोट। हेड आणि टेल, हेड कॉल गावदेवी घोट, बट टेल टॉस जिंकलाय टेंबोडे टीम। टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय? पेंडिंग, डिसिजन पेंडिंग। घरच्या मैदानावर आज खेळणार आहे। एकंदरीत काय रणनीती आणि काय प्लेइंग 11 कडनं अपेक्षा काय असेल? तर नवीनच टीम आहे, त्याच्यामुळे चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही। डेफिनेटली घरचं मैदान आहे, काय प्रेशर असेल का? नाही, आता बघू, चांगली पोरं खेळतील। नक्की चांगली पोरं खेळते ती अपेक्षा असेल। कर्णधार होते टेंबोडे टीमचे, चांगला प्रयत्न केला बोलण्याचा। तर दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा। प्रेझेंटेशन बॉक्समधून माहिती मिळाली आहे की टॉस जिंकलाय टेंबोडे संघानं आणि गावदेवी घोट या विरोधात खेळेल। ओव्हर टू कमेंट बॉक्स। तर आदरणीय वासुदेवजी मल्हार साहेबांना मी विनंती करतोय की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यायचं। मी मनोहरजी पाटील आणि संतोषजी चाळके साहेबांना विनंती करतोय की वासुदेव मल्हार साहेबांना आपण शुभ सन्मानित करावं। तर चला मानकर संघ, आपण सलामीची जोडी लगेच पाठवा। अगदी पहिल्या सामन्याचा, पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय। 40 धावा बनल्या गेल्यात, 41 धावांचे इथं लक्ष दिलं गेलं मानकर संघाला। कशा पद्धतीने धावा बनतील की रोखल्या जातील याचं आपण धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण वळूया आमचे रिवाल्जी म्हात्रे सरांकडे। धन्यवाद लहू। खरं तर आपण पाहतोय अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। मी रवींद्र म्हात्रे तुम्हाला सर्वांना घेऊन जातो अगदी मैदानाच्या आतमध्ये, जिथं सामना सुरू आहे। आजच्या रात्रीतला पहिला पडगे विपक्ष मानगर। पहिला सत्र समाप्त झाला। 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळाला। उमेश
41 धावांचं आव्हान. आणि क्या बात आहे, करण पाटील या गावची एक उत्कृष्ट ओळख, चांगला खेळाडू. ऋषिकेशसाठी बघा प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस करण या गावच्या उत्कृष्ट खेळाडूंकडनं हे पारितोषिक आलंय. ऋषिकेशसाठी मोटिवेट केलंय करणनं, कौतुक करूया या ठिकाणी. बघा मैदानावर स्वतः खेळणारा करण आज मात्र ऋषिकेशसाठी पारितोषिक लावतोय. कारण बॅटिंगला पण पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानावर मानगड टीमची. ऋषिकेश सोबत निखिल ही दोन्ही सलामीवीर जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावांचं लक्ष्य आहे, 4 षटकांचा सामना. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक पाहत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. स्ट्राईकला बॅट्समन ऋषिकेश आणि टेंबोडे गावचा ओपनर बॅट्समन हार्ड हिटर बॅट्समन करण याच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ऋषिकेशला प्रत्येक षटकारासाठी. आज टेंबोडे नगरीमध्ये आपण पाहतोय आमचे अमर, खरं तर साथी समालोचक यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. एक कमेंटेटरची खरं तर विलक्षण अवॉर्ड असणारी समालोचन करत असताना अमरला देखील आपण पाहतोय. आज लहू फडके यांचाही आवाज ऐकायला मिळेल. करूया स्वागत, करूया मॅचला सुरुवात. पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर फेकला गेला पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल. आर्यन गोलंदाज आणि आर्यनचा पहिला बॉल मात्र वाईड बॉल. वाईडनं केली सुरुवात, अतिरिक्त धावेनं केली सुरुवात आणि अवांतर धावेनं इथे सुरुवात होताना धावफलकावर 1 धाव. 41 धावांचं लक्ष, 24 बॉलचा खेळ असेल. पुन्हा एकदा ट्रॅकरचा बॉल. अंपायर्स आमच्या दिशेनं सत्यवान काकडे वलताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अनिल टेंबे. ही अंपायरची जोडी आपल्याला आज पिंक अगदी गुलाबी रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं मैदान. मी आल्या क्षणाला या मैदानाचा उल्लेख केला की लेदर बराच या मैदानावर खेळला जात असेल असं एक प्रतिम मैदान. परंतु पहिलाच ओव्हर आर्यन भोईर दिशाहीन गोलंदाजी करतोय, दिशा भटकताना पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 वाईड बॉल फेकलेत म्हणजे तिन्ही धावा अवांतर आल्यात. कोणत्याही प्रकारची मेहनत न करता या धावा इथे मात्र धावफलकावर येताना पाहायला मिळत आहेत. तिन्हीच्या तिन्ही बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवले, ऑफ स्टंप सोडून वाईड बॉल. पुन्हा एकदा आर्यन भोईर पंचांना पार करून राईट आर्म राऊंड द विकेट. हा चांगला चेंडू होता परंतु तो देखील आर्यनच्या हातातून निघाला, बाजूला गेला आणि त्यानंतर तब्बल 2 धावा पळून काढल्यात. म्हणजे एका बॉलमध्ये धावा किती आल्या तर 5. 3 वाईड आणि एका बॉलवर 2, एकंदरीत 5 धावा इथे मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत. अधिरा आराध्या चषक 2024 हे आयोजन आपण पाहतोय, खूप चांगलं दर्जेदार. आज पूर्णपणे सभोवताली मैदानावर जर विचार केला तर खेळण्यासाठी खेळाडूंना खूप मजा येईल. असा हा मैदान हवेमध्ये खेळलाय. इलिमिनेशन कमी या फटक्यामध्ये. झेलखाली क्षेत्ररक्षक अलंकार पाटील टिपतो झेल आणि समाप्त होणार. ओपनर बॅट्समन ऋषिकेश. याच दरम्यान आमचे पाटणवली गावचे सौरभ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आज खरं तर आपण पाहतो जे आज स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. सातत्यानं पूर्णपणे उल्लेख केला जातो या स्पर्धेचा. आज संतोषजी चाळके साहेब या व्यासपीठावरून आनंद घेतात. आपण पाहिलं सुरुवातीच्या या पहिल्या सत्रामध्ये मनोहरजी पाटील हे देखील एक आमचे आधारस्तंभ राहिले. खूप चांगले योगदान राहिले बघा या स्पर्धेसाठी. आमच्या अमर बघा खूप मेहनत घेत आहेत. थोडंसं शारीरिक दृष्टिकोनातून जरी त्यांना अपंगत्व असलं ना तरी आज टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही व्यक्ती आमचे मित्र अमर याचं मी कौतुक करेन. अधिरा आराध्या स्पोर्ट टेंबोडे आयोजित स्पर्धा आयोजकांच्या भूमिकेत आहे. मी म्हटलं ना की अमर देखील खारीचा वाटा उचलत असताना बघा
ज्या पद्धतीनं श्री रामचंद्र प्रभूंचं सेतू बनण्याकरता खारीचं फार महत्त्वाचं होतं वाटा, तसंच अमरचा त्या ठिकाणी वाटा आहे. मी म्हणतो की आयोजनाच्या भूमिकेत ते देखील पाहायला मिळत आहेत. हा हलकसा इनसाइड आउट पद्धतीनं केलाय, अगदी शॉर्ट सिली पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषेच्या जवळ अडवलाय देखील. चांगला इफट, चांगला इफट. क्षेत्ररक्षकानं बघा या ठिकाणी पळून काढल्या तब्बल 3 धावा, म्हणजे 1 धाव मात्र वाचवली असं म्हणावं लागेल. सीमारेषेच्या लगत 3 धावा, धावफलकावर अक्षरशः पळून काढल्या. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आता 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, 8 धावा धावफलकावर लागल्या आहेत. षटक सुरू आहे पहिलं. आर्यन भोईर ज्यानं पहिले 3 बॉल वाईट फेकल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला, एक विकेट मिळवली त्यानं ऋषिकेश पाटीलची. त्या ऋषिकेशला प्रत्येक षटकाराला करण पाटीलनं 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. नेक्स्ट बॉल, हा सरळ बाटनं केला, क्षेत्ररक्षक येतो झेल खाली, टिपला जाईल का झेल, नाही तर झेल सोडण्यात आलाय. साधा सोपा झेल सोडलात पडगेकर, मग तुम्हाला या 40 धावा काय मग सहज पार होतील. पकडो कॅच, जीतो मॅच, टेक द कॅच, विन द मॅच का म्हटलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये बघा झेलाची किंमत तुम्हाला कधी कधी फार महागड ठरते, मोजावी लागते ती किंमत, आणि तोच फलंदाज मग अगदी त्या मिळालेल्या संधीचं सोनं करत असतो. मग हा बॅट्समन कदाचित मिळालेल्या संधीचं सोनं करेल का. ज्या पद्धतीनं झेल सोडण्यात आलं होतं निखिल पाटीलचं. हा पुन्हा एकदा बॅट्समन मुकुंद शॉर्ट पॉईंटकडे चेंडू खेळून काढल्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर बघा धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. हे फार मोठा षटक राहिला आहे, कारण 3 वाईड बॉल आले. 3 वाईड बॉल आल्यानंतर 3 बॉल एक्स्ट्रा फेकावे लागले आर्यन भोईरला, आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकातला आता अंतिम बॉल फेकेल आर्यन भोईर. म्हणजे आर्यनने तब्बल 9 चेंडूंचा हा षटक हाताळला असं म्हणावं लागेल. तिथे मात्र धावसंख्या धावफलकावर 10 लागली आहे. प्रति षटकामागे 10.0ची सरासरी हवेमध्ये खेळलाय फटका. इथे मात्र फटका फसलाय. कुवर पाटीलच्या हातामध्ये झेल. आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 2 जाईल तंबूच्या आश्रयाला. खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, गडी मात्र बाद झाले 2. मॅच आपण पाहतोय पडगे विपक्ष मानगर अशा या दोन्ही संघांना आपण पाहतोय. शिवशक्ती मानगर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय नीरज स्मृती पडगे, स्वर्गीय धीरज स्मृती पडगे या संघाला आपण पाहतोय. आणि शिवशक्ती मानगर असा हा पहिला मॅच मात्र आजच्या रात्रीतला पाहायला मिळतो. 4 षटकांचे मॅच असतील, त्यामुळे वेळेचा देखील तुम्हाला बंधन असेल. बघा पहिले 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकावेच लागतील. जर जास्त वेळ घेतलात मग आयोजक वेगळा निर्णय घेतील. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं बक्षीस सौरभ भोईरसाठी त्यांचे मामा. 10 धावा, 10. आवाज मैदानावर जात नाही का. 10 रन्स, 10 धावा धावफलकावर. शरद भोईर मामा यांच्याकडनं बघा सौरभसाठी 3000. विकेट हॅट्रिकसाठी मामा भाच्याचं हे प्रेम बघा या मैदानावर या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज मामाचं आयोजन आहे आणि भाचा गोलंदाजी करेल. विकेट हॅट्रिक मिळवली तर 3000चं बक्षीस. 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. वेगानं फेकला होता चेंडू, गदी पाहू शकाल कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. पहिलाच बॉल सौरभ भोईरनं वेगवान फेकला. भन्नाट. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. राज भोईर अर्थातच त्यांचे भाऊ म्हणजेच मामा. ज्या पद्धतीनं आपण बघितलं ना की राज शरद भोईर आणि शरद भोईर मामा आहेत या सौरभचे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. विकेट मिळवले तर बक्षीस मिळेल आणि पडगे टीम पुन्हा एकदा या मॅचमध्ये वर्चस्व गाजवेल
परंतु इथे फलंदाज समोर आहे त्याच्या मुकुंद पाटील. आडव्या बॅटनं प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सौरभनं मात्र दुसरा बॉल देखील डॉट फेकलाय बॅट्समन मुकुंद पाटीलला. मुकुंद पाटील टू सौरभ, हे बॅटल, हे दबंद युद्ध टेनिस क्रिकेटचं पाहायला मिळतंय, जिथे मात्र आता वर्चस्व गाजवतोय गोलंदाज फलंदाजावर. फास्टर बॉलर आहे सौरभच्या गोलंदाजीचा विचार केला ना तर बघा 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे आणि अगदी उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. त्या पद्धतीनं आपण विचार केला तर समोर बॅट्समन पुन्हा एकदा मुकून 2 बॉल डॉट फेकल्यानंतर पुन्हा सज्ज झालाय खेळण्यासाठी तयार. 10 धावा धावफलकावर. हा देखील सरळ बॅटने केला, हा फटका मात्र चांगला, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण, कमाल इच्छी फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे मात्र मिळाल्या 2 धावा. 2 धावा आल्या आहेत. सौरभ भोईर गोलंदाज तिसऱ्या बॉलवर मात्र 2 धावा इथे खर्च करतोय. सुरुवातीचे 2 बॉल अगदी डॉट बॉल फेकलेत, त्यानंतर मुकुंद 2 धाव्यानं संघाची धावसंख्येला 12वर नेऊन ठेवतोय. डावखुरा गोलंदाज आहे अभ्यासावी सौरभ. आपण बघितलं तर अगदी पूर्णपणे कांद्याचा वापर करतोय आणि डाव्या हातानं लेफ्टम राऊंड विकेटनं मारा करत असताना मुकुंदला मात्र इथे एक सिंगल मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. करायच्या आहेत 41 धावा. षटक सुरू आहे दुसरं. सौरभनं मात्र या षटकांमध्ये या वाढत्या धावसंख्येला रोखलंय, या वाढत्या धावसंख्येला लगाम रोख लावली आहे असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10 आणि आता दुसरा ओव्हर सुरू झालाय, 4 बॉल फेकून झाले, धावसंख्या 13. हाही चेंडू अंगाला आदळतोय, अलॉंग द बॉडी, शरीरावर आदळलंय आणि तिथेही कोणती धाव नाही. शिवशक्ती मानगर टीम अडचणीत आली आहे असं म्हणावं लागेल. शिवशक्ती मानगर आज नानोशी भागामध्ये आपण पाहतोय, मानगर, पाटणोली असे हे गावं, मानगर, मोसारे, पाटणोली, नानोशी, आणि तिथून आलेला हा संघ अवघ्या 41 धावांचं लक्ष समोर असताना इथे दुसऱ्या ओव्हरमध्ये सौरभच्या पूर्णपणे गोंधळात पडलाय की काय, पूर्णपणे बीट झालाय, कन्फ्यूज झालाय संघ पाहायला मिळतोय. बॅट्समन निलेश आउटसाइड ऑफ स्टंप, काय कमालीची गोलंदाजी, वाव हा शब्द आपल्या तोंडातून अलगद आला कारण केलेली कमालीची कामगिरी. वाट ए बॉलिंग, फक्त आणि फक्त 3च धावा. सौरभ भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाजी आवडली आहे. शरद भोईर मामाकडनं सौरभला 1000 रुपयाचं बक्षीस. आज कारण खूप चांगली कमालीची कामगिरी केली मामाच्या गावात येऊन. आता सौरभ म्हणेल की झुको 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 अगीण गाडी, धुरांच्या रेषा हवेत जाय आणि पलती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आणि या टेंबोडे गावाला येऊन या सौरभनं काय गोलंदाजी केली, वाखाणण्याजोगं. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची आवश्यकता राहिली आहे. 12 बॉल 28 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावा कराव्या लागतील टीम शिवशक्ती मानगर संघाला. मात्र बॅट्समन 2 बाद झालेत. ऋषिकेश आणि निखिल, मुकुंद आणि निलकेश हे 2 बॅट्समन मात्र खेळपट्टीवर खेळत असताना ऑन स्ट्राईक बॅट्समन मुकुंद. बारा बॉल 28ची आवश्यकता असताना बघा मुकुंद ऑन स्ट्राईक. नवीन गोलंदाज अल्पेश भोईर. अल्पेश टू मुकुंद. आता मुकुंदला आक्रमकपणा आणायला लागेल. शॉर्ट पिच बॉल हुक करायचा होता, लेग स्टंप सोडून जाते, पंच इशारा करतायत, हा आहे वाईड बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. खेळपट्टीवर मुकुंद घसरताना पाहायला मिळाला. खरं तर पाटा विकेट आहे. खेळपट्टी खूप चांगली बनवली आहे आज आमच्या आयोजकांनी. जसा चेंडू पडला आपण राईट झाला बघितला तर लेग स्टंप हलकासा सोडून गेला आणि तिथे वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव
अजूनही 27 धावांची गरज, 12 चेंडूंचा खेळ. हा मात्र पुन्हा एकदा खराब फटका. काय झालाय, मुकुंदला घसरण होतोय खेळपट्टीवर. पूर्णपणे फुटवर्कचा खराब वापर करत असताना मुकुंद देखील होतोय त्रिफलाचीत बाद. आणि हा भगवा रंग परिधान केलाय खरं तर पडगे टीमनं आपल्या टी शर्टच्या माध्यमातून. आणि तो भगवा रंग आता भडकत असताना अर्थातच खूप चांगली कामगिरी करत असताना पडगे संघ, स्वर्गीय धीरज स्मृती पडगे या नावानं खेळणारा संघ. काय गोलंदाजी, टिचून मारा, कमालीचा भेदक मारा पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज एकापेक्षा एक वरचढ कामगिरी करताना आज स्वर्गीय धीरज स्मृती म्हणजे धीरज 11 पडगे संघ करत असताना. पडगे गाव म्हटलं तर नक्कीच आपण पाहतो या खूप चांगला टेनिस क्रिकेटचा खेळ सातत्यानं पाहायला मिळतं या गावातून. आमचे मित्र सुभाष देखील एक लिजंड प्लेयर याच गावचे, परंतु आज त्यांचा गावचा खेळ पाहायला मिळाला प्रतिम. आणखी एक डॉट बॉल. अल्पेश भोईर देखील वरचढ कामगिरी सुरू आहे. आता आव्हान कठीण होत चाललंय शिवशक्ती मानगड संघ. एक चौकारही मिळत नाही, एक षटकारही मिळत नाही आहे. चौकार षटकारांची अपेक्षा आहे, गरज आहे तुमच्या संघाला. आणि अशा परिस्थिती फक्त 14 धावा धाव फलकावर, 9 बॉल आणि त्या 27 धावांची गरज. पुन्हा टप्प्याचा बॉल. हाही बॉल डॉट, हाही बॉल डॉट. पूर्णपणे बॅकफुटवर चालली आहे मानगड टीम. आणि मानगड संघ बघा ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर या लॉटमध्ये आज खेळत असताना, पडगे टीमच्या विरोधात खेळत असताना पूर्णपणे पडझड झाली आहे. हा ही चेंडू अंगावर धलतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एम्पायर सिग्नल, इट इज द लेग बाईज. लेग बाईजची मिळते धाव. 26 धावांच्या अजूनही गरज आहे. 7 बॉल 26. जर या बॉलवर षटकार ठोकला तर 20 राहतील, परंतु षटकार येणे गरजेचं आहे. निकेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. नवीन बॅट्समन तुम्ही सौरभ वास्करला पाहते, परंतु निकेश षटकार ठोकण्याचा प्रयत्न करत असताना स्टेट ड्राईव्हचा फटका वाईडिश लॉंग ऑफला. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 2 ने वाढल्यानंतर टोटल जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर असेल ती 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. बघा आज ज्या पद्धतीनं आपण ग्रामीणची स्पर्धा याच टेंबोडे नगरीमध्ये पाहतोय आणि याच मैदानावर पुन्हा एकदा आपल्याला टेंबोडे प्रीमियर लीग मंगळवार 20 तारखेपासून सुरू होईल. एकूण 8 संघ, म्हणजेच मंगळवारी डे नाईट ही स्पर्धा 8 संघांची असेल. टेंबोडे प्रीमियर लीग दुपारी 1 वाजता बरोबर सुरू होईल ही लीग आणि सामने डे नाईट लाईव्ह यूट्यूबवर असतील. बघा पहिला राऊंड ज्या पद्धतीनं आपण बघितला तर पहिला मॅच असेल ए ग्रुपचा, ए पूलचा. अमित 11 त्यांच्या विरोधात संजय 11. या टीमनी बरोबर रिपोर्टिंग करायची 1 वाजता. आणि त्यानंतर दुसरा मॅच असेल संदीप 11 विपक्ष विलास 11. तिसरा मॅच असेल रमाकांत 11 विपक्ष मकरंद 11. चौथा मॅच असेल संतोष 11 विपक्ष शरद 11. 8 संघ नक्कीच या लीगमध्ये. टेंबोडे प्रीमियर लीग, TPL टेंबोडे प्रीमियर लीग. परंतु इथे हा मॅच अडचणीत आलाय शिवशक्ती मानगड संघासाठी. 6 बॉल 24 म्हटलं तर 6 बॉल 6 चौकार आणि 6 बॉल नक्कीच 4 षटकार. हे गणित टेनिस क्रिकेटचं इथे मात्र वापरावं लागेल. कठीण प्रसंग, कठीण स्ट्रगल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी एक विकेट क्रमांक 34 जाईल तंबूच्या श्रेयाला. 4 गडी बाद. येणारे 5 बॉल 24 धावांची गरज.
महाराष्ट्राचे हे संगीत लोकप्रिय संगीत खरं तर महाराष्ट्र आपण महाराष्ट्रीयन आहोत यासल्याचा अभिमान आपल्याला असावा मित्रांनो. बघा डोक्यावर पदर, कपाली कुंकू ही सौभाग्याची खरं तर आहे ओळख आणि मंदिरावर शिखर अर्थातच शिखरावर असणारं कळस आणि अंगणात तुळस ही माझ्या महाराष्ट्राची ओळख. हे संगीत तुम्ही ऐकलात. इथे 5 बॉल 24ची गरज म्हटलं तर सामना पूर्णपणे अडचणीत आला आहे शिवशक्ती मानगर संघासाठी. अशक्यप्राय आव्हान आता राहिलं आहे परंतु खूप मोठं स्ट्रगल करावं लागेल, खूप मोठं संघर्ष करावा लागेल. परिस्थिती पूर्णपणे विरोधात चालली आहे बघा मानगड टीमच्या, परंतु परिस्थिती ज्यावेळी विरोधात जाते ना त्यावेळी माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल आणि ती संघर्षाची तयारी सुरू झाली आहे. पायावर आदळला चेंडू आणि सरळ गेलाय सीमारेषेच्या पलीकडे चौका. आई एकविरा आईचे हे संगीत अगदी कोळ्यांची आई कुलस्वामिनी अर्थातच एकविरा मातेला नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वंदन करूया. 4 बॉल आता 20 धावांची गरज. पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे उंचीचा केलाय, लॉफ्ट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे जेल खाली आर्यन भोईर टिपतो जेल. आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 34 मिळते पुन्हा एकदा पडगे संघाला. जय श्रीराम. सुंदर संगीत आज आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकवत असताना DJ मास्टर. इथे मात्र आता औपचारिकता शिल्लक आहे. मॅच पूर्णपणे कटी आहे ना, अगदी उशिराना मोठा फटका येण्याचा प्रयत्न आणि तो देखील झेळामध्ये रूपांतर म्हणजे विकेट क्रमांक आणखी एक 6वी जाईल तंबूच्या दिशेनं. 3 बॉल आता 2 बॉल 20 धावांची आवश्यकता. थँक्यू DJ. आपण पाहू शकाल पूर्णपणे चेंडू बराच काल हवेमध्ये आणि पूर्णपणे MTCच्या माध्यमातून कव्हर केलेला आपण शेवटपर्यंतचा हा चेंडू थोडे औपचारिकता भाग आहे. मॅचमध्ये आपण बघितला तर जसा चेंडू हवेमध्ये गेला होता चंद्र अगदी आपण पाहतो आपल्या डोक्यावर आणि तसाच चेंडू देखील एकत्रपणे कॅच केले गेले MTCनं. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मॅचमध्ये मजा नाही आहे. पहिलाच मॅच 1 साइड. 1 बॉल आता 19 धावांची गरज आहे. फक्त प्रोसिजर मॅचमध्ये चेंडू फेकण्याची वाट पाहिली जाईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा आयोजनांच्याकडे लक्ष देऊया. आराध्य स्पोर्ट टेंबोडेचे हे आयोजन आज आमचे मुख्य आयोजक श्री राज शरद भोईर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे खरं तर ते पनवेल तालुका अध्यक्ष आहेत आणि हा देखील टिपलाय झेल. मॅच इज फिनिश. सामना जिंकला 19 धावानं. दणदणीत अर्थातच हा विजय प्रस्थापित केलाय. स्वर्गीय धीरज खरात 11 पडगे संघ विजयी आणि हार्डलक मानगर संघ हा पहिला सामना पराभूत झालाय.